वंदे भारत माता की जय। वंदे जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय जय जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, हम सब एक हैं, भारतीय संविधानाचा जय, भारतीय संविधानाचा जय, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, संविधानाचा जय, संविधानाचा जय, भारत माता की जय, भारत माता की जय, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद, हम सब एक हैं, हम सब। दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आलं त्या त्या वेळेला महाराष्ट्र देशाच्या मदतीसाठी आजपर्यंत धावून आला हा इतिहास आहे। या वेळेला जी हुकुमशाही देशामध्ये सुरू होती या हुकुमशाहीला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातनं एक अभिजित दिपके नावाचा तरुण सर्व अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं आणि हुकुमशाहीच्या विरोधात मोठं आव्हान तयार झालं। आणि आनंदाची गोष्ट आज की जो शिक्षण मंत्री होता धर्मेंद्र प्रधान त्या शिक्षण मंत्र्याला या सर्व तरुणाईच्या विरोधाला या ठिकाणी रोषाला सामोरं जावं लागलं आणि खऱ्या अर्थानं या हुकुमशाहीला या तरुणाई समोर झुकावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधानाला आज राजीनामा द्यायला लागला। हे सर्वात मोठा लोकशाहीचा विजय आहे, या तरुणाईचा विजय आहे। आणि म्हणून याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी तमाम दापोलीकर या ठिकाणी आज आपण या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आज हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतोय। आपण पाहिलं दिल्लीमध्ये ते तरुण इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत होते। स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्यावेळी देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला हे तरुण त्यावेळेचे तरुण देखील इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरम म्हणून घोषणा देत होते आणि त्या घोषणांना इंग्रज घाबरलेले आणि यावेळेला देखील तरुणांनी इन्कलाब जिंदाबाद वंदे मातरमच्या घोषणा दिल्या। या घोषणांना हे सरकार हुकुमशाही घाबरलं। त्याच्यामुळे इंग्रजांपेक्षा बेहतर ज्या पद्धतीनं तरुणाईला मारझोड केली, महिलांचा अवमान केला, विद्यार्थिनींना ज्या पद्धतीनं मारलं त्या पद्धतीचा धिक्कार करण्यासाठी संपूर्ण देशात जो विरोध तयार झाला त्यामुळे सरकारला लाजे खातर हा राजीनामा द्यायला लागला। भविष्यात ज्या ज्या वेळेला हुकुमशाही सरकार मस्ती करेल त्या त्या वेळेला 100% आता पुन्हा एकदा तरुण रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही। ज्याने संविधानाने जो हक्क दिलाय त्या संविधानाच्या हक्कानं जो तरुण या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल त्याच्या पाठीशी संपूर्ण देश उभा राहील।